हॅलो, नमस्कार. पुन्हा एकदा माझ्या नवीन चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज आहे ही आपली फर्स्ट रेसिपी म्हणजे मी तसे शॉर्ट व्हिडिओवरती रेसिपी अपलोड केलेल्या आहेत, पण ही आहे आपली लॉंग रेसिपी. पूर्ण सविस्तरपणे मी तुम्हाला सांगणार आहे. तर नक्की बघा, ही रेसिपी अगदी सोपी आहे. तर आपण आज बनणार रेसिपी नॉनव्हेज अंड्याची. तर सर्वात प्रथम मी अंडी उकडून घेतलेले. अंडी उकळेपर्यंत साईडला मी एक फ्राय पॅन ठेवला. तेल गरम मस्तपैकी करून घेतलं. त्यानंतर तेलामध्ये जिरा, कढीपत्ता तडतड करून घेतलेला होता छानपैकी. असंच करून घ्या. आणि त्यानंतर 3 ते 4 मी कांदे बारीक चिरून घेतलेले. तर ते कांदे तुम्ही 3 ते 4 चिरून झाल्याच्या नंतर तेलामध्ये फ्राय करा. चांगली गोल्डन रंग येईपर्यंत. लवकर शिजण्यासाठी मी त्याच्यावरती झाकण देखील ठेवलेले, की जेणेकरून पटकन कांदा हा मऊसर होईल. त्यानंतर कांदा मऊसर झाल्याच्या नंतर मी बारीक टॅमॅटो चिरून घेतलेले 2 ते 3. ती देखील मी मस्तपैकी तेलामध्ये एकदम स्मूथ मऊसर करून घेतलेली. जास्त ओबड-धोबड कच्चे नाही ठेवले. ते देखील शिजण्यासाठी मी फ्राय पॅनवरती झाकण ठेवून घेतलेलं. 2-4 मिनटामध्ये मस्त तेलात नरम होऊन जातात. ते झाल्याच्यानंतर आता आपल्याला ह्यामध्ये मसाले ॲड करून घ्यायचे. तर चवीनुसार सर्वात अगोदर मी मीठ ॲड करून घेतलेलं. तुम्ही देखील तुमच्या चवीनुसार मीठ ॲड करा. हळद, लाल तिखट मसाला, जेवढं तुम्हाला तिखट पाहिजे त्यानुसार तुम्ही लाल तिखट मसाला ॲड करून घ्यायचा आहे. लाल तिखट मसाला झाल्याच्यानंतर गरम मसाला, असे हे सगळे मसाले मी मस्त ॲड करून घेतलेले. आणि कांदा टॅमॅटोमध्ये आपल्याला हे तेलामध्ये मस्त मसाले फ्राय करून घ्यायचे आहेत. मसाले चांगले फ्राय झाल्यावरती आपल्याला त्या भाजीची देखील चांगली चव लागते. तर त्यानुसार मी मसाले तेलामध्ये छानपैकी असे फ्राय करून घेतलेले. तुम्ही बघू शकता की मस्तपैकी त्याला तरी आलेली तेलाची. त्यानंतर जी आपण उकडलेली अंडी होती ती अशी बारीक बारीक चिरून घ्यायची. तुम्हाला ज्या साईजमध्ये पाहिजे तुम्ही त्या साईजमध्ये अशी अंडी चिरून घेऊ शकता. तर सर्वात प्रथम मी तुम्हाला सांगते की कमेंट्स करून सांगा की तुम्ही ह्या डिशला काय नाव द्याल. तर अशी मी बारीक चिरून घेतलेली अंडी ह्या मस्तपैकी कांदा टॅमॅटो मसाल्यामध्ये टाकून मिक्स करून घेतलेली होती. छान आपल्याला त्या मसाल्यांमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. आणि ते देखील 2 मिनटं आपल्याला ठेवायचे आहे झाकण लावून शिजण्यासाठी. तिला देखील चांगली तेलाची तरी आली पाहिजे. पाणी वगैरे काही ॲड करू नका. तर अशी मस्तपैकी बघा, तुम्ही बघितलीच की मस्त अशी मसाल्यामध्ये ती देखील मिक्स झालेली आहे. आणि वरून आपल्याला बारीक कोथिंबीर चिरून घ्यायची आहे आणि ती ह्या भाजीवरती सगळीकडून पसरून घ्यायची आहे. तर अशी ही अगदी सोपी रेसिपी, भुर्जी न करता अशी आगीवेगळी रेसिपी तुम्ही देखील ट्राय करा. आणि कशी झाली ही कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि डिशचं नाव देखील कमेंट्समध्ये सांगा.